नमस्कार मंडळी. तर आज आपण करणार आहोत रस्सम वडा. रोज रोज नाश्त्यासाठी तेच तेच खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल ना, तर हा रस्सम वड्याची रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी झटकेपट होणारी रेसिपी आहे आणि रस्समचा जो रस्सा असतो तो तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता. तर इथं बघू शकता, रस्समच्या वड्यांसाठी मी इथं 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. त्याच्यानंतर 2 चमचे आपल्याला मूग डाळ घालून घ्यायची आहे आणि 4 चमचे तांदूळ घालून घ्यायचे आहेत. आता तांदळाच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. आता स्वच्छ हे डाळी जे आहेत ते धुवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर थोडीशी इथं मी चिंच घेतलेली आहे. ह्या चिंचसुद्धा थोडीशी भिजत घालून ठेवायची आहे. त्याच्यानंतर ह्या चिंचेमध्येच आपल्याला 2 चमचे गूळ घालून घ्यायचं आहे, जेणेकरून गूळसुद्धा आपलं वितळून येईल चिंचेसोबत. आता हे साईडला करून ठेवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण रस्समचा रस्स्यासाठी जी लागणार आहे ती अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे. तूर डाळसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची आहे 2-3 वेळा. त्याच्यानंतर 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो जो आहे तो घालून घ्यायचा आहे आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण रस्समचा स्पेशल जो मसाला असतो तो रेडी करूया. त्याच्यासाठी 1 चमचा धना घेतलेला आहे, 1 चमचा काळी मिरी, 1 चमचा तूर डाळ, 1 चमचा जिरं आणि 2 काश्मीरी लाल मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता. खरपूस होईपर्यंत हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे बारीक गॅसवर. त्याच्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थंड झाल्यावर मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे. आता हा रस्समच्या मसाल्यामुळेच आपल्या जो रस्समचा रस्सा असतो ना त्याला खूप छान अशी टेस्ट येते. त्याच्यामुळे हा रस्समचा जो मसाला असतो तो घालून घ्यायचा आहे. बघू शकता ह्याच्यातला लागलेला मसाला मी घालणार आहे, बाकीचा स्टोअर करून ठेवायचा आहे. आता बघू शकता आपली डाळसुद्धा भिजलेली आहे. आता आपण ह्याला मिक्सरमध्ये लावून घेऊया. तर मिक्सरमध्ये लावताना लक्षात घ्या, शक्य तेवढं कमी पाण्याचा वापर करा, तरच आपले वडे जे आहेत ते तेलकट होणार नाही आहेत. त्याचप्रमाणे तेलामध्ये वडे जे आपण सोडतो ते फुटणार नाही आहेत. त्यामुळे शक्य तेवढं कमी पाण्याचा उपयोग करायचा आहे. लागलंच तुम्हाला पाणी वाटलंच थोडंसं तर 2 चमचे छोटे 2 चमचे जे असतात ते पाणी घालून घ्यायचं आहे. बघू शकता इथे आपले पीठ जे आहे ते रेडी झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, पाव चमचा जिरं घालून घ्यायचं, पाव चमचा ओवा घालून घ्यायचा हातावर चोळून, जेणेकरून त्याचा फ्लेवर जो आहे तो खूप छान येतो. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ जे आहे ते व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे. अगदी हात दुखेस्तोवर फेटून घ्यायचं. तर बघू शकता फेटल्यामुळे काय होतं की आपले वडे जे आहेत ते एकदम असे सॉफ्ट किंवा हलके फुलके होतात आणि कुरकुरीतसुद्धा होतात. तर पीठ फेटलं की नाही चेक कसं करायचं बघू शकता. वर असं तरंगतं आहे पीठ, त्याच्यामुळे आपलं पीठ जे आहे ते आपलं झालेलं आहे फेटून. आता आपण पहिल्यांदा रस्समचा जो रस्सा असतो तो बनवूया. त्याच्यासाठी डाळसुद्धा बघा आपली शिजलेली आहे, त्याला थोडीशी अशी चमच्याने स्मॅश करून घ्यायची आणि आता त्याला आपण तडका लावून घेऊया. तर बघू शकता कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम व्हायला द्यायचं. तेल चांगलं गरम झालं ना की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं चांगलं तडतडलं तेलामध्ये की त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. आता इथं मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा घालून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि थोडासा भाजून घ्यायचा आहे. आता कांदा थोडासा भाजून झाला की त्याच्यामध्ये 1 पाव चमचा आपल्याला आल्या लसणीची पेस्ट घालून घ्यायची आहे. आता पेस्ट आपली जी आहे ती थोडीशी भाजून झाली की त्याच्यामध्ये आता मसाले ॲड करूया. मसाले घालताना लक्षात घ्या गॅसचा फ्लेम एकदम लो करून घ्यायचा. इथं बघू शकता 1 चमचा मी सांबर मसाला घेतलेला आहे, पाव चमचा हळद, तिखट 1 चमचा आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पूड. आता थोडा वेळ ही मसाले जे आहेत ते कांद्यासोबत आपल्याला हलकेसे असे परतून घ्यायचे आहे. वाव, काय सुंदर असा वास सुटला आहे मसाल्यांचा. आता लागलीच आपल्याला जी आपण डाळ स्मॅश केली आहोत ती घालून घ्यायची आहे, नाहीतर मसाले आपले लागू शकतात खाली. आता रस्समचा जो रस्सा असतो ना तो खूप असा पातळ असतो, त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत अजून.
एकदम अशी पातळ करून घेणार आहोत रस्सा आपण. आता मस्तपैकी दणकून असं उकळायला द्यायचं आहे हा रस्सा, जेणेकरून मसाल्यांचे फ्लेवर जे आहेत ते खूप असे छान येतील. तर त्याच्या अगोदर बघू शकता पाव चमचा मी गरम मसाला घातलेला आहे आणि 1 चमचा आपण जो रस्समचा मसाला रेडी केलेला आहोत तो घालून घेऊया. आणि राहिलेला मसाला इथं मी काचेच्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर गूळ आणि चिंचेचं जो मिश्रण आहे ते सुद्धा या रश्श्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छान असं दणकून उकळायला जायचं आहे. बघू शकता मस्त असं रस्सा उकळलेला आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि आपला रस्समचा जो रस्सा आहे तो इथं रेडी झालेला आहे. आता आपण आपले वडे जे आहेत ते तळून घेऊया. त्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर वडे घालताना लक्षात घ्या तेलामध्ये थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि त्याच्यानंतर पीठ घेऊन आपल्याला असं सोडून द्यायचं आहे तेलामध्ये, जेणेकरून पटापट वडे जे आहेत ते तेलामध्ये सोडले जातात आणि हाताला पीठ जे आहे ते चिटकत नाहीत. आता वडे टाकताना लक्षात घ्या गॅस तेल आपलं जे आहे ना ते गरम झालं ना की गॅसचा फ्लेम जो आहे तो एकदम मीडियम करून घ्यायचा आहे, जेणेकरून वडे आपले एकदम असे व्यवस्थित आतपर्यंत खरपूस भाजले जातील. आता एका साईडने थोडेसे भाजून झाले की दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचे. हलका हलका कलर चेंज झालेला आहे वड्यांचा, बघू शकता. आता दोन्ही साईडने थोडेसे भाजून झाले वडे आपले की आपल्या गॅसचा फ्लेम जो आहे तो थोडासा असा हाय करायचा आणि खरपूस कलर चेंज होईस्तोवर आपल्याला हे वडे जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथं बघू शकता वडे जे आहेत ते आपले फ्राय झालेले आहेत. आता याला काढून घेऊया. कलरसुद्धा बघू शकता वड्यांचा मस्त असा कलर आलेला आहे. आता अशाच पद्धतीने राहिलेले वडे जे आहेत ते आपण फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता सगळे वडे जे आहेत ते आपले फ्राय करून झालेले आहेत. एकदम कुरकुरीत वडे झालेले आहेत. आता आपण हे रस्समचा रस्सा आणि हे वडे सर्व करूया. तर सर्व करण्यासाठी बघा इथं मी प्लेट घेतलेली आहे. प्लेटमध्ये पहिल्यांदा गरमागरम असा रस्सा घालून घ्यायचा आहे. आता रस्सा घालून झाला की त्याच्यावर आपल्याला हे वडे जे आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि गरमागरम रस्सम वडा इथं आपला रेडी झालेला आहे. बघू शकता एकच नंबर ही डिश बनते. नाश्त्यासाठी तर एक नंबर परफेक्ट आहे. तर रस्समचा जो रस्सा आहे तो तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता. भातासोबत सुद्धा एकच नंबर लागतो. तर तुम्हाला ही रस्सम वड्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. त्याचप्रमाणे व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास त्याला लाईकसुद्धा करा, तुमच्या छान छान कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.